एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध घडते तेव्हा तुम्हाला होणारा जो दुःख आहे तो दुःख हा त्या घटनेमुळे नाही तर त्याविषयी तुमचं जे मत आहे की या गोष्टीमुळे माझं वाईट होत आहे या मतामुळे होत आहे. प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला तटस्थतेने पाहता आलं पाहिजे. एपिक्टेटस म्हणतात की प्रत्येक गोष्टीला तिच्या पूर्ण संदर्भासहित आपल्याला पाहता आलं पाहिजे. म्हणजे जर माझा जॉब गेला असेल तर इथे मला माझ्या बुद्धीचा वापर करून नव्या आयुष्याची सुरुवात करावी लागेल. जर एखादा व्यक्ती माझ्यावर मानसिक अत्याचार करतोय आणि याविषयी मी काहीच करू शकत नाहीये तर इथे मला माझ्या स्वनियंत्रणाचा सराव करावा लागेल. पैसा पुरे पडत नाहीये तर मला माझ्या गरजा कमी कराव्या लागतील. यासारख्या असंख्य गोष्टी ज्या आपल्या मनाविरुद्ध घडतात त्यांच्यामुळे स्वतःत बदल केल्यामुळे आपण भविष्यात जे व्यक्ती बनणार आहोत त्याच्याकडे लक्ष द्या आणि ईश्वर, देव किंवा निसर्ग ज्या काही गोष्टीला तुम्ही मानत असाल त्या गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करा. ते म्हणतात ना की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही.